Hello students, this is Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. So I'm here to discuss about inventory model in operation research. This is part 2. In previous video, we have learned some concept or theoretical background of this inventory model, and we have seen some formulas and example also. We have solved that example by using those formulas. Okay. In this video, we are going to solve some another examples. So let's start. So this is the formula I have already told you in the previous video that असा पण फॉर्म्युला असू शकतो. ओके, फक्त ॲब्रिव्हिएशन्स वेगळे आहेत, कन्सेप्ट त्याच आहेत सेम. 2 × D × S डिवायडेड बाय H, ज्याच्यामध्ये आपण जो फॉर्म्युला केला होता त्याच्यामध्ये D म्हणजे अॅन्युअल डिमांड, S वॉज कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट होती, आणि H म्हणजे कॅरिंग कॉस्ट होती, ज्याच्यामध्ये आपण पर्सेंटेज दिलेला असेल तर टोटल कॉस्ट वरती पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून कॅरिंग कॉस्ट काढतो, आणि S म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट किंवा कॉस्ट पर ऑर्डर म्हणू शकतो त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यावर आपण एक एक्झाम्पल बघू ह्याच फॉर्म्युलाने यूज करून. So example, Save Mart needs 1000 coffee makers per year. The cost of each coffee maker is $78. Ordering cost is $100 per order. Carrying cost is 40% of per unit order. And what is the optimal order quantity? आता optimal order quantity is nothing but the EOQ, okay, economic order quantity. रीऑर्डर क्वांटिटी पण म्हणतात किंवा ऑप्टिमल ऑर्डर क्वांटिटी पण म्हणतात किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी पण म्हणतात. तिन्ही गोष्टी सेम आहेत. तिन्ही काहीही विचारू शकतात एक्झामला, तर तुम्हाला इथे EOQs काढायचे, ऑर्डर क्वांटिटी. यू हॅव टू चेक दिस वर्ड. ओके, सो EOQ काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं? फर्स्ट इज अॅन्युअल डिमांड लागतो, राईट. अॅन्युअल डिमांड साठी फर्स्ट लाईन तुम्ही रीड करा. नीड्स 1000 कॉफी मेकर पर इयर. ओके, आता इथे पर इयर दिले आणि आपल्याला काय लागतं? अॅन्युअल डिमांड. पर इयर म्हणजेच काय? अॅन्युअली लागणार. ओके, आणि नीड्स म्हणजे यांची डिमांड आहे ऑब्विसली, तर त्यांना पर इयर किती लागतात कॉफी मेकर्स? 1000. म्हणजे ऑलरेडी तिथे एडी दिलेला आहे, दॅट इज 1000. अजून काय लागतं आपल्याला? ऑर्डरिंग कॉस्ट. ओके, ओसी लागतो. ऑर्डरिंग कॉस्ट किती दिली आहे? 100 दिली आहे, राईट. कॅरिंग कॉस्ट इज 40% ऑफ पर युनिट कॉस्ट. आता कॅरिंग कॉस्ट सीसी या पर्सेंटेज मध्ये ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कसं करतो आपण? कॉस्ट ऑफ इच कॉफी मेकर आहे, प्रत्येक कॉस्टची त्याच्यावरती पर्सेंटेज काढतो. फॉर एक्झाम्पल दिस 78 वरती आपण काय करणार? 40% कॅल्क्युलेट करणार, आणि मग आपली कॅरिंग कॉस्ट येईल. आणि EOQच्या फॉर्म्युल्यामध्ये या तिन्ही व्हॅल्यूज घातल्या की तुमचं EOQचं काय असेल? आन्सर येईल. सो इथे बघा, D दॅट इज अॅन्युअल डिमांड दिलेले आहे 1000 कॉफी मेकर्स. S आहे कॉस्ट पर ऑर्डर, किंवा आपण याला काय म्हणतो? ऑर्डरिंग कॉस्ट. OC दिलेला आहे $100. कॉस्ट पर युनिट आहे 78. I आहे होल्डिंग कॉस्ट, किंवा आपण त्याला काय म्हणतो? कॅरिंग कॉस्ट पर ॲनम, दॅट इज 40%. आणि कॅरिंग कॉस्ट आपल्याला काढायची आहे इन युनिट्स किंवा इन रुपीज, सॉरी. तर ती कशावर काढतो आपण? कॉस्ट पर युनिट वरती ती पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे I×C करायचं इथे. ओके, 78च्या 40%, जसं मी मगाशी सांगितलं. आणि ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये टाकून EOQ काढू शकतो. So EOQ is equal to under root 2 into annual demand into cost per order किंवा ordering cost divided by carrying cost. म्हणजे I×C केल्यानंतर ही व्हॅल्यू येईल. ओके, आणि मग हे आपण आता सॉल्व करायचं, आणि सॉल्व केल्यानंतर तुम्हाला येईल EOQ ची व्हॅल्यू.
सो इथे कॅरिंग कॉस्ट कॅल्क्युलेट केली, आय इंटू सी केलं. ओके, 78च्या 40% काढलं, एवढं आलं. आणि त्या व्हॅल्यू सगळ्या काढल्या. ईओक्यूचा फॉर्म्युला आहे 2 इंटू 1000. 1000 काय आहे, 2 इंटू एडी इंटू ऑर्डर कॉस्ट डिवायडेड बाय कॅरिंग कॉस्ट. स्क्वेअर रूट काढून तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये सॉल्व्ह करा, आन्सर येईल 80 कॉफी मेकर्स. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑर्डर देणार तेव्हा 80 कॉफी मेकर्स तुम्ही देऊ शकता ऑर्डर. ही तुमची काय आहे, रिक्वायरमेंट आहे. किंवा या ईओक्यू नुसार जर तुम्ही 80 ची ऑर्डर दिली तर तुमचा कॅरिंग कॉस्ट आणि ऑर्डर पर ऑर्डरिंग कॉस्ट तुमची काय येऊ शकते, कमी येऊ शकते. दिस इज इंटरप्रिटेशन, तुम्हाला ते खाली लिहावं लागेल. So the next example is a business organization having annual demand of 8,000 units has to incur rupees 180 for each order. इथे डिरेक्टली अॅन्युअल डिमांड त्यांनी दिलेला आहे, दॅट इज 8,000 युनिट. म्हणजे आपल्याला एडी मिळाला. ओके, एडी इज इक्वल टू 8,000. आणि नेक्स्ट त्यांनी सांगितले 180 रुपीज फॉर इच ऑर्डर. म्हणजे काय, ऑर्डरिंग कॉस्ट किंवा कॉस्ट पर ऑर्डर आहे ती किती आहे, 180. आणि त्यांनी काही ऑप्शन्स दिलेले आहेत. तिथे ऑप्शन्स काय आहेत, तर मार्केट प्राइस दिलेलं आहे. एमपी म्हणजे मार्केट प्राइस. त्यांनी काय सांगितलंय की मोर दॅन 2000 असेल तर, म्हणजे मोर दॅन 2000 युनिट्स तुम्ही ऑर्डर केली तर तुमच्या मार्केटमधली प्राइस किती राहील, 25 रुपीज. तुम्ही जर 1500 ते 2000 रेंज मध्ये ऑर्डर दिली युनिट्सची तर 25.5 तुमचं काय राहील, मार्केट प्राइस राहील. 1000 ते 1500 पर्यंत युनिट्स ऑर्डर केले तर 28 रुपये, आणि लेस दॅन 1000 केलं तर 30.5 हे तुमचं मार्केट प्राइस राहील. आणि कॅरिंग कॉस्ट पर्सेंटेज दिलेला आहे 10% पर ॲनम. तर आता 4 गोष्टी दिलेल्या आहेत, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, 4 ईओक्यू काढायचे आहेत आपल्याला. ओके, 4 प्रकारचे ईओक्यू येणार इथे. आणि 4 ईओक्यू काढल्यानंतर कुठलं कम्पेअर करायचं आपण, कुठल्या ह्याच्यामध्ये आपली कॉस्ट कमी येते, आणि जी कमी कॉस्ट येईल ते आपलं योग्य म्हणजे निर्णय असेल, आपला डिसिजन, की कुठल्या प्रकारे आपण ऑर्डर देऊ शकतो. ओके, पण इथे एडी आणि कॉस्ट पर ऑर्डर सेम राहणार आहे सगळीकडे. दिस विल बी सेम. सो नाव कॅल्क्युलेट कॅरिंग कॉस्ट फॉर इच ऑर्डर. मी इथे परत इथे तुम्हाला रेफरन्सला टाकलेला आहे. ओके, कॅरिंग कॉस्ट किती सांगितले, 10% पर ॲनम. आता आपल्याला प्रत्येक ऑप्शनचा, प्रत्येक केसचा कॅरिंग कॉस्ट करायला लागणार. म्हणजे 10% ह्या प्रत्येक मार्केट प्राइस वरती कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे 25च्या 10%, 25.5च्या 10%. सो इथे काढलेल्या आहेत व्हॅल्यूज कॅरिंग कॉस्ट. So for each case, annual demand and ordering cost will be the same, only carrying cost will be different. Let's find out economic order quantity. आता आपण इकॉनॉमिक ऑर्डर ईओक्यू काढणार प्रत्येक केस साठी. आपल्याकडे annual demand आहे, आपल्याकडे ऑर्डर कॉस्ट आहे, आणि आपल्याकडे कॅरिंग कॉस्ट पण प्रत्येक केसची वेगवेगळी आहे. सो फॉर्म्युला मध्ये टाकायचं, व्हॅल्यू टाकायच्यात, आणि ही व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर काढा. मोठी व्हॅल्यू आहे, स्क्वेअर रूट काढायचं खूप अवघड होईल. आणि पॉइंट मध्ये आलं तर राऊंड फिगर करा. ओके, अप्रॉक्सिमेटली आन्सर येतं 1073. आता 1073 आल्यानंतर काय, तर त्यांनी काय सांगितलं, आपण एक केस साठी हे काढलं. बरोबर, एक केस साठी आपण काढलं. एक केस मध्ये काय सांगितले, मोर दॅन 2000 पाहिजेत. ओके, आणि आपण आपली व्हॅल्यू किती आली इथे, 1073. 1073 मोर दॅन 2000 आहे का, नाही, इट इज लेस दॅन 2000. त्याचा अर्थ काय, इथे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ओके, सो इथे लिहायचं की नाव चेक द गिवन इन्फॉर्मेशन. इफ मोर दॅन 2000 25% मार्केट प्राइस असेल, बट इट इज 1073, दॅट इज लेस दॅन 2000. सो दिस केस इज नॉट सॅटिस्फाईड. ओके, तर असं प्रत्येक केस साठी आपण करणार. नेक्स्ट कॅरिंग कॉस्ट होती 2.55. ही सेकंड केस साठी काढली, थर्ड केस साठी ईओक्यू काढला, आणि फोर्थ केस साठी ईओक्यू काढला. ह्या त्याच्या व्हॅल्यूज आपण
रेंज नुसार आहेत का नाही ते चेक करणार आणि सॅटिस्फाय आहे की नाही हे आपण इथे लिहिणार. सो इथे मी लिहिलेलं आहे. तर सेकंड केस साठी व्हॅल्यू येते 1063. आता त्यांनी बी केस साठी काय सांगितलंय, 1500 ते 2000 पर्यंत तुम्ही ऑर्डर द्यायला पाहिजे, मग तुमची 25.5 मार्केट प्राइस असेल. मग इथे किती आली व्हॅल्यू 1063. मग ही या रेंज मध्ये आहे का, नाहीये म्हणून नॉट सॅटिस्फाईड. सी साठी काढलं, थर्ड ऑप्शन होता तो. सी साठी व्हॅल्यू आली 1014 आणि सी साठी ऑप्शन काय दिलाय, 1000 ते 1500च्या मध्ये ऑर्डर पाहिजे. मग ही ऑर्डर 1000 ते 1500च्या मध्ये आहे का, येस आहे. म्हणजे इथे लिहू शकतो फिट इन द रेंज, सो इट इज सॅटिस्फाईड. आता मी हे शॉर्ट मध्ये लिहिलंय, तुम्ही व्यवस्थित वाक्यामध्ये जे पहिला स्टार्टिंगला मी ए साठी लिहिलंय तसं लिहायचंय. देन फोर्थ साठी काढलं, आन्सर 971. 971 डी केस साठी ऑप्शन काय दिलाय, लेस दॅन 1000 असेल तर 30.5 येईल मार्केट प्राइस. मग 971 लेस दॅन 1 आहे का, आहे. सो रेंज मध्ये बसतंय, सो दिस इज ऑल्सो सॅटिस्फाईड. सो 2 केस सॅटिस्फाईड आल्या आणि 2 केस नॉन सॅटिस्फाईड आल्या. तर नेक्स्ट स्टेप. सो द नेक्स्ट स्टेप इज आपण ईओक्यू काढल्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करतो, टोटल कॉस्ट काढतो. आता इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला त्यातला एक बेस्ट ऑप्शन निवडायचा आहे. आपण बेस्ट ऑप्शन कसा निवडणार, ज्याची कॉस्ट कमी येणार तो ऑप्शन आपण निवडणार. सो टोटल कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला ईओक्यू लागतो. आता ईओक्यू साठी आपण 4 ईओक्यू काढल्या वेगवेगळ्या केससाठी, राईट. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ 4 केससाठी. पहिल्या 2 साठी सॅटिस्फाय झालं नाही, तिसऱ्या आणि चौथ्यासाठी सॅटिस्फाय झालं. मग ईओक्यू ची व्हॅल्यू टाकताना जेव्हा आपण टोटल कॉस्ट काढतो त्याच्यामध्ये ईओक्यू ची व्हॅल्यू टाकायची असते, जे आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये केलेलं आहे. ओके. तर ईओक्यू काढताना जिथे सॅटिस्फाय झालेलं नाही तिथे ऑप्शन मधली म्हणजे जी एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यू दिली ती टाकायची. फॉर एक्झाम्पल पहिल्या केसमध्ये काय सांगितलं होतं, मोर दॅन 2000 असेल तर, म्हणजे तिथे सॅटिस्फाय झालेलं नाही म्हणून इथे 2000च घेणार आपण. दुसऱ्या केसमध्ये काय झालं, सॅटिस्फाय झालं नाही आणि तिथे रेंज किती दिली होती, 1500 ते 2000. मग 1500 पण आहे, 2000 पण आहे, कुठली घ्यायची, तर मिनिमम व्हॅल्यू घ्यायची इथे 1500. ओके. आणि थर्ड आणि फोर्थ मध्ये काय झालं, सॅटिस्फाय झालं, सो थर्ड साठी आपण घेणार 1014. जी ईओक्यू ची व्हॅल्यू आली ती टाकायची इथे, लक्षात घ्या. आणि फोर्थ साठी 971, जिथे सॅटिस्फाय झाले, जिथे आपल्या रेंज मध्ये बसतायत त्या व्हॅल्यूज त्या ईओक्यू नुसार टाकायच्या. आणि इथे बसत नाहीत, सो त्यांनी एक्झाम्पल मध्ये दिले त्या व्हॅल्यूज टाकायच्या. So let's find out the total cost on the basis of EOQ, but where EOQ is satisfied take that value, and where EOQ is not satisfied take given minimum level, given जे त्यांनी दिलंय ते. आता टोटल कॉस्ट साठी काय काय लागतं आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, अॅन्युअल डिमांड इंटू कॉस्ट काढायची पहिला. आता ही कॉस्ट म्हणजे इथे मार्केट प्राइस टाकायचा आहे, पर कॉस्ट किती येणार. ओके, कारण हा वेगवेगळा असेल 4 ऑप्शन साठी. देन ओसी काढायचे, ऑर्डरिंग कॉस्ट काढायची आणि कॅरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट मध्ये अॅन्युअल डिमांड डिवायडेड बाय ईओक्यू इंटू कॉस्ट पर ऑर्डर. आणि कॅरिंग कॉस्ट साठी ईओक्यू डिवायडेड बाय 2 इंटू दॅट कॅरिंग कॉस्ट जी आपण होल्डिंग कॉस्टची कॅल्क्युलेट केली होती ती. प्रत्येक केस साठी 4 कॅरिंग कॉस्ट आपण काढलेल्या आहेत. सो 3 व्हॅल्यू काढल्या, इथे ह्या व्हॅल्यू झाल्या, त्यांची ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर फर्स्ट व्हॅल्यू येते 2,03,220. देन सेकंड साठी आपण काढायचं आहे 8000 आहे. अॅन्युअल डिमांड कॉस्ट इथे परत मार्केट प्राइस चेंज होते 25.5. आणि अॅन्युअल डिमांड डिवायडेड बाय ईओक्यू जो रेंज दिलेली आहे त्यातली मिनिमम व्हॅल्यू घ्यायची आहे, कॉस्ट पर ऑर्डर टाकली. सीसी काढायचा आहे, ईओक्यू डिवायडेड बाय 2 इंटू कॅरिंग कॉस्ट. ओके, हे कॅल्क्युलेट केल्यानंतर फ्रॅक्शन मध्ये येईल आन्सर 2,06,822.5 आन्सर येईल. ओके. सो असंच थर्ड आणि फोर्थ केस साठी काढू.
तर आता सी साठी काढूया आपण. सी साठी मार्केट प्राइस होती 28 आणि इथे सॅटिस्फाय झालं होतं. सॅटिस्फाय झालं असेल तर EOQ जितका आलाय त्यानुसार ती व्हॅल्यू टाकायची. ओके, EOQ आपला आला होता 1014, तर ती व्हॅल्यू टाकली आणि OC काढला. CC काढण्यासाठी EOQ डिवायडेड बाय 2 इंटू कॅरिंग कॉस्ट ती व्हॅल्यू आली. आता हे सगळे कॅल्क्युलेट करून व्हॅल्यू किती येते एवढी आली. ओके, 2,26,840. सेम फोर्थ केस साठी मार्केट प्राइस होती 30.5 आणि आपली सॅटिस्फाय पण झाली होती कंडिशन. सो तो EOQ आपण इथं टाकला, व्हॅल्यूज काढल्या आणि कॅल्क्युलेट केल्या. आता आपण चारही व्हॅल्यूज कम्पेअर करू शकतो, ज्याच्यामध्ये लास्ट वाली आली 24 च्या रेंजमध्ये, म्हणजे 2,46,000 आली आहे. थर्ड वन आली आहे 2,26,000. सेकंड वन आली आहे 2,06,000, सॉरी 2,06,000. अँड ए मध्ये जी केस आली आहे त्याच्यामध्ये आली आहे 2,03,000. म्हणजे आपण जर कम्पेअर केलं तर आपण म्हणू शकतो की ए ची जी व्हॅल्यू आहे, पहिल्या केसची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम कॉस्ट मिळतो 2,03,220 एवढी अमाऊंट आपल्याला मिळाली होती. सो कम्पेअर केल्यानंतर केस ए कॉस्ट इज मिनिमम, दॅट इज 2,03,220 अँड दॅट्स वाय वी विल ऍक्सेप्ट द केस ए. म्हणजे केस ए नुसार आपण काय करणार, ऑर्डर देणार. आता केस ए मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, we can have order more than 2,000 and market price will be 25. सो ऑर्डर देताना आपण 2,000 पेक्षा जास्त युनिट्सची ऑर्डर देणार आणि जर 2,000 पेक्षा जास्त ऑर्डर दिली तर आपल्याला मार्केट प्राइस किती पडेल, 25 रुपीज पडेल पर मार्केट प्राइस. ओके, सो ही एक हे एक वेगळं एक्झाम्पल होतं. तिन्ही याच्यामध्ये आपण EOQ कसा कॅल्क्युलेट बघितला, वेगवेगळ्या गोष्टी दिल्या होत्या, त्याच्यावरून ज्या लागणार होत्या त्या कॅल्क्युलेट केल्या. ह्या एक्झाम्पल मध्ये थोडं कसं होतं की त्यांनी वेगवेगळ्या केसेस दिल्या होत्या आणि कुठला ऑप्शन तुम्हाला बेटर वाटतो ते डिसाइड करायचं होतं. सो थोडा डिसिजन मेकिंग वरती हा प्रॉब्लेम होता. सो तुम्हाला कळलं असेल काय काय सॉल्व्ह करायचं असतं, काय काय गोष्टी लागतात. सो फॉर्म्युलाज नीट लक्षात ठेवा, कुठल्या गोष्टीला कुठलं टाकायला लागणार आहे, कुठली व्हॅल्यू काढायला लागणार आहे, ते सगळं माहिती पाहिजे. सो आय होप तुम्हाला ह्या तिन्ही एक्झाम्पल्स कळले असतील. प्रॅक्टिस करा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो हिअर आय कम्प्लीट माय व्हिडिओ. थँक यू सो मच.